लोकराजा कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शाहू महाराज. छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीमुळे आज कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांचं दरडोई उत्पन्न हे इतर जिल्ह्यांच्या तुलनेपेक्षा जास्त दिसते. कोल्हापुरातील राधानगरी धरण असेल किंवा वेगवेगळ्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे असतील, उद्योगधंद्यासाठी म्हणून उद्यमनगराची स्थापना असेल किंवा व्यापाऱ्यांसाठी शाहूपुरीची स्थापना असेल, महाराजांच्या दूरदृष्टीमुळे या भागातील लोकांचा आर्थिक विकास होण्यास मदत झाली. याच पद्धतीनं आपल्या राज्यातील शेतकऱ्यासाठी एक हक्काची बाजारपेठ हवी यासाठी त्यांनी जयसिंगपूरसारखं एक स्मार्ट सिटी उभारण्याचं काम त्यावेळेला केलेलं होतं. आपल्या राज्यातील शेतकऱ्याला भाजीपाला विक्रीसाठी सांगलीसारख्या शहरात जावं लागतं हे लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी एक जयसिंगपूरसारखी एक व्यापारी नगरी उभारण्याचं काम या राजानं केलेलं होतं. आजच्या काळातही जे शक्य होणार नाही अशा पद्धतीचं काम या राजानं 100 वर्षापूर्वी करून दाखवलं होतं. जयसिंगपूरसारखी आखीव रेखीव शहराची निर्मिती हे त्या काळामध्ये इतकं सोपं नव्हतं. 100 वर्षापूर्वी एक मोठे रस्ते, व्यापारी पेठ, तंबाखूची मोठी व्यापारपेठ म्हणून ही नावारूपास आली. शाहूपुरी नंतरची जयसिंगपूर ही त्यांच्या संस्थानातील दुसऱ्या नंबरची मोठी बाजारपेठ म्हणून नावारूपास आली. महाराजांच्या डोक्यातील ही स्वप्ननगरी साकारण्यासाठी त्या काळामध्ये युरोपचे आर्किटेक्ट बोलवण्यात आले होते. एक मुख्य रस्ता आणि त्याला जोडणाऱ्या 21 गल्ल्या अशी रचना या शहराची करण्यात आली. त्या काळी एक व्यापारी शहर म्हणून उदयास आलेली ही नगरी आज एक शैक्षणिक हब झालेला आहे. या ठिकाणी निवासासाठी अनेक लोक येऊन राहिलेले आहेत आणि निवासी शहर म्हणून आज याची एक ओळख निर्माण झालेली आहे. अशा या राजाची आज जयंती. अशा या राजापुढे प्रत्येकानं नतमस्तक होणं हे गरजेचंच आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना मानाचा मुजरा.